वेलकम स्टुडंट्स. आपण आता डिफरन्शिएशन मध्ये एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करतोय. आपण एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 पेज नंबर 12 टेक्स्ट बुक मध्ये बघा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे y इक्वल्स x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस नेक्स्ट ब्रॅकेट x क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे. क्वेश्चन लिहिलेला आहे. सोल्युशन बघायला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx इक्वल्स बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्हज म्हणजे dy dx ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस dy dx ऑफ x क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 4 इक्वल्स. हे सगळं ब्रॅकेट कव्हर करा. समथिंग क्यूब किंवा x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मग समथिंग क्यूब चा डेरिव्हेटिव्ह थ्राइस समथिंग स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 इनटू dy dx ऑफ समथिंग. मी काय कव्हर केलं होतं तर x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ह्याला मी कव्हर केलं होतं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिला तरी चालतो. ओके. मी हळूहळू पुढे तसंच करणार आहे. प्लस समथिंग रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4 इंटू समथिंग क्यूब x क्यूब मायनस 5x मायनस 2 इंटू dy dx ऑफ समथिंग. मी काय कव्हर केलं होतं तर ते x क्यूब मायनस 5x मायनस 2 आपण कव्हर केलेलं होतं. ओके. 3 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ॲज इट इज इंटू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 5x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस 4 ॲज इट इज x क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज पुन्हा x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. हे फायनल आन्सर आहे तसं ठेवलं तरी चालतं. किंवा एखाद्या वेळेस या ब्रॅकेट मधनं जर तुम्ही 2 कॉमन काढले 2 तर x प्लस 2 शिल्लक राहतील आणि तो जो 2 आहे तो याला मल्टिप्लाय करून इथं बाहेर 6 केला तरी चालेल. अदरवाइज आहे तसं ठेवलं तरी चालेल. हे जे एक्झाम्पल्स आहेत ना हे केवळ तुम्हाला चेन रूलच्या प्रॅक्टिस करतायत. ह्यातले काही ठराविक असे आहेत जे फार महत्वाचे पण आहेत एस्पेशली इंटिग्रेशनच्या दृष्टीने. पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येतो की नाही हे पाहता हे त्यात पाहिलं जातं. त्यामुळं हे फायनल आन्सर एखाद दुसऱ्या वेळेस मागे पुढे झालं तर त्यांना काही फार म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता सांगितलं तर 6 असेल तर ते काही बिघडत नाही. ऍज इट इज आहे तसं ठेवलं तरी चालेल. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन y इक्वल्स 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. इथं आता दोन फंक्शनच्या मध्ये इंटू म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला दिसतो. मग अशा वेळेस प्रोडक्ट रूल वापरतात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिल्यांदा लिहायचं dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मग राऊंड ब्रॅकेट 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू 3 प्लस x मायनस x स्क्वेअर रेस टू 8. हे झाल्यानंतर याच्या खाली पेन्सिलनं असं फर्स्ट आणि सेकंड असं पेन्सिलनं लिहायचं आणि आपला प्रोडक्ट रूल काय सांगा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तो अप्लाय करायचा. सो dy बाय dx इक्वल्स फर्स्ट 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू d बाय dx ऑफ सेकंड 3 प्लस x मायनस x स्क्वेअर रेस टू 8 प्लस second 3 plus x minus x square raised to 8 into d by dx of first 1 plus 4x raised to 5. Next dy by dx as it is equals first bracket 1 plus 4x raised to 5 into bracket sorry सगळं ब्रॅकेट कव्हर करा. समथिंग रेस टू 8
किंवा एक्स रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह आहे, ह्याला एक्स म्हणा, एक्स रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह 8 इंटू एक्स रेस टू 7, मग समथिंग रेस टू 8 चा डेरिव्हेटिव्ह 8 इंटू समथिंग रेस टू 7, 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता मी तो डायरेक्ट लिहिणार आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज रेस टू 8 इंटू, ह्याला कव्हर करा, एक्स म्हणा, डेरिव्हेटिव्ह ह्याचा घ्यायचा आहे, एक्स रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू एक्स रेस टू 4, मग समथिंग रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू समथिंग रेस टू 4 इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 4x हे तुमचं त्यातलं समथिंग आहे. आणि आता इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. आता लास्ट स्टेप मध्ये फक्त काही एखाद्या वेळेस 5 4 जा 20 वगैरे एवढंच तुम्हाला करता येईल. म्हणजे फायनल आन्सर असेल आपलं dy by dx इक्वल्स, सगळ्यात लहान ब्रॅकेट मी आधी लिहितोय, हे बघा 8 हा नंबर, मग हे ब्रॅकेट लिहिलं 1 मायनस 2x, मग थोडं मोठं ब्रॅकेट रेस टू 5 चं 1 प्लस 4x रेस टू 5, मग सगळ्यात जास्त पॉवर 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7. असं काही सिक्वेन्स महत्वाचं नाहीये, पण मी आपलं प्रॉपर सिक्वेन्स दिसावा म्हणून लिहितोय. 5 4 जा 20, त्यानंतर हे ब्रॅकेट 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8. हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल्स x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस 3x. इथे या दोघांचं डिव्हिजन आहे, त्याला कोशंट रूल अप्लाय करतात. कोशंट रूल कसा आहे, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of x upon square root of 7 minus 3x. Quotient rule apply करायचा, denominator root of 7 minus 3x into d by dx of numerator म्हणजे x minus numerator into d by dx of denominator 7 minus 3x upon denominator square root of 7 minus 3x square equals root of 7 minus 3x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1, 9 ला 3 चालतो, minus x into derivative of root something 1 upon 2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आतला 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 होल डिवाइडेड बाय रूट चा स्क्वेअर म्हणजे आतली क्वांटिटी 7 मायनस 3x. नेक्स्ट आहे स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस 3x, त्याला मी मुद्दामून अपॉन 1 देतोय, प्लस मायनस इंटू मायनस प्लस, न्यूमरेटर मध्ये 3x, 3 into x 3x upon 2 root 7 minus 3x whole divided by 7 minus 3x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ह्याचं डिनॉमिनेटर खाली आणायचं. बघा 2 as it is, रूट इंटू रूट म्हणजे रूटचा स्क्वेअर म्हणजे आपली क्वांटिटी. मग हा जो प्रोडक्ट आहे तो काय आला बघा, dy by dx equals 2 into bracket root into root म्हणजे रूटचा स्क्वेअर 7 minus 3x प्लस 1 into 3x म्हणजे 3x, 1 into 3x म्हणजे 3x. हे जे आहे ते डिनॉमिनेटर पण खाली आणणार आहेत, 2 root 7 minus 3x into bracket 7 minus 3x. न्यूमरेटर मध्ये ओपन केलं तर 7 2 14,
मायनस 6x प्लस 3x. डिनॉमिनेटर मध्ये हे 2 ॲज इट इज. तुम्हाला मी मध्ये एकदा रूट एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स रेस टू 3/2 असतात हे दाखवले बघा. तर रूट एक्स इंटू एक्स करून बघा. रूट एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स रेस टू 3/2 असतात. बघा रूट समथिंग इंटू समथिंग सेम टर्म आहे किंवा हे रेस टू हाफ आणि रेस टू 1 3/2 होतात. 7 मायनस 3x रेस टू 3/2. फायनल आन्सर 14 मायनस ह्याचा डिफरन्स येईल 3x अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 7 मायनस 3x रेस टू 3/2. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. Okay, next question is y equals x cube minus 5 bracket raised to 5 divided by x cube plus 3 bracket cube. पहिल्यांदा सुरुवात differentiating with respect to x. dy by dx equals d by dx of या सगळ्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतोय x cube minus 5 raised to 5 divided by x cube plus 3 raised to 3 bracket complete. Quotient rule वापरायचा आहे. Denominator x cube plus 3 bracket cube into d by dx of numerator x cube minus 5 raised to 5. Denominator into direct of numerator खालचा into वरचा derivative minus वरचा into खालचा derivative x cube minus 5 raised to 5 into d by dx of denominator x cube plus 3 sub bracket cube whole divided by denominator square म्हणजे x cube plus 3 already raised to 3 आहे त्याला पुन्हा raised to 2 केलं की ते raised to 6 होते. परत बघा denominator square already raised to 3 आहे त्याला square करा raised to 6. okay, x cube plus 3 bracket cube as it is. Something raised to 5 चा derivative 5 into something raised to 4 into something चा derivative x cube चा derivative 3x square and constant चा derivative 0. Minus sign as it is. He term as it is. X cube minus 5 raised to 5 into something cube चा derivative thrice something square into something चा derivative x cube चा derivative 3x square आणि constant चा derivative 0 whole divided by x cube plus 3 bracket raised to 6 as it is equals 5 3 is 15x square 15x square हे दोन ब्रॅकेट्स मागे पुढे कसेही चालतात x cube plus 3 bracket cube into x cube minus 5 minus 3 3 is 9x square x cube plus 3 bracket square into x cube minus 5 raised to 5 whole divided by x cube plus 3 bracket raised to 6. आता याच्यामध्ये आपल्याला raised to 4 यातलं लिहायचं राहिलं तर इथे सॉरी हे raised to 4. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला कॉमन बराचसा पार्ट निघू शकतो. एकतर नंबर मध्ये आधी 3 निघतायत त्यानंतर x स्क्वेअर कॉमन निघतोय पण मी काय विचार करतोय बघा खाली x क्यूब प्लस 3 रेस टू 6 ही एकच टर्म आहे मग असा पार्ट त्यातला कॉमन करा की जो x क्यूब प्लस 3 शी संबंधित आहे. मला सांगा x क्यूब प्लस 3 रेस टू 6 आहे इथं स्क्वेअर आहे इथं क्यूब आहे मग त्यातला स्क्वेअर कॉमन काढला ह्यातला स्क्वेअर आणि ह्यातला स्क्वेअर कॉमन काढला आणि ह्यातला स्क्वेअर कॅन्सल केला तर काय शिल्लक राहील. आता इथं वरती लिहितो मी ह्यातला बघा ह्यातला सगळ्यातला स्क्वेअर कॉमन काढला मी हे बघ हा स्क्वेअर ह्याच्यातून आणि हा स्क्वेअर ह्यातून कॉमन काढला आणि ह्यातला स्क्वेअर कॅन्सल केला त्यातले शिल्लक राहतील 15x स्क्वेअर
एक ब्रॅकेट शिल्लक राहील, एक्स क्यूब प्लस 3 एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 as it is मायनस 9x स्क्वेअर as it is. हा स्क्वेअर सगळ्याचा सगळा कॉमन मध्ये गेलाय, एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 आणि यातला स्क्वेअर कॅन्सल झाल्यामुळं डिनॉमिनेटर मध्ये एक्स क्यूब प्लस 3 एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 4 हे तुमचं फायनल आन्सर. याशिवाय अजून याच्यात काही पार्ट कॉमन निघू शकतो थोडाफार, म्हणजे हे रेज टू 4 आणि रेज टू 4 यातलं कॉमन निघू शकतात. हे थोडंसं न्यूमरेटर सिम्प्लिफाय होऊ शकतं जर केलंच तर, इथपर्यंत ठेवलं तरी काय हरकत नाही. आणि जर अगदीच सिम्प्लिफाय केलं तर काय होतं आपण थोडंसं चेक करून बघूया. बघा, न्यूमरेटर मध्ये नंबर मध्ये 3 कॉमन, एक्स स्क्वेअर कॉमन, हे ब्रॅकेट रेज टू 4 कॉमन, एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 कॉमन. उरलं काय काय आता, त्यातले 3 5 15, हे ब्रॅकेट तर आहे तसं आहे, एक्स क्यूब प्लस 3 हे रेज टू 4 कॉमन मध्ये गेलेत, मायनस आपण 3 कॉमन काढल्यामुळे 3 3 जा 9, हे ब्रॅकेट रेज टू 4 कॉमन काढल्यामुळे एक्स क्यूब मायनस 5 एक टर्म त्यातली शिल्लक राहील, एक टर्म शिल्लक राहील, होल डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 4 as it is. आता ते थोडंसं सिम्प्लिफाय केल्यानंतर काही प्लस मायनस कॅन्सलेशन वगैरे व्हायची शक्यता आहे. ओके, 3x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 इंटू ब्रॅकेट, आता 5 ला ओपन करा, 5x क्यूब प्लस 5 3 जा 15 मायनस 3x क्यूब मायनस मायनस प्लस 15 होल डिवायडेड बाय x cube plus 3 bracket raised to 4 as it is. Now last step, 3x square into bracket x cube minus 5 raised to 4, 5 मधनं 3x cube गेले, 2x cube शिल्लक राहिले आणि 15 plus 15 30 whole divided by x cube plus 3 ब्रॅकेट रेज टू 4 as it is. आणखी एक लास्ट स्टेप केली तरी चालेल. या ब्रॅकेट मध्ये 2 कॉमन काढून बाहेर 6x स्क्वेअर होऊ शकतात, x स्क्वेअर हे as it is, फक्त इथे x क्यूब प्लस 15 होल डिवायडेड बाय बाकी सगळ्या, काही गरज नाही पर्यंत हे सुद्धा सफिशियंट होतं. ओके, ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. y equals 1 plus sin square x bracket square into 1 plus cos square x bracket cube. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx equals dy dx of square bracket round bracket 1 plus sin square x square into 1 plus cos square x चा ब्रॅकेट क्यूब. नेहमीप्रमाणे पेन्सिलने इथे खाली फर्स्ट आणि सेकंड असं लिहायचं, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट रूल आपण वापरला हे लगेच समजतं आपल्याला. ठीक आहे, dy by dx equals first into derivative of second 1 plus sin square x bracket square into d by dx of 1 plus cos square x bracket cube. First into derivative of second plus second 1 plus cos square x bracket cube into d by dx of first, म्हणजे 1 plus sin square x चा स्क्वेअर. हा प्रोडक्ट रूल आता आपण काय केला, अप्लाय केला. ओके, सो 1 plus sin square x bracket square as it is, समथिंग क्यूब चा डेरिव्हेटिव्ह थ्राइस समथिंग स्क्वेअर, म्हणजे 1 plus cos square x चा स्क्वेअर इंटू त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. तर आपण हे कव्हर केलं. मग 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, cos square x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos x इंटू cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x.
कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतात? अरे समथिंग स्क्वेअर ट्वाइस समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज इंटू समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 साइन स्क्वेअर एक्सचा 2 साइन एक्स इंटू परत साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, नेक्स्ट आता हा जो पार्ट आहे की नाही, हा 2 साइन हाफ कॉस हाफ साइन डबल, फक्त त्याचं साइन मायनस आहे असं नाही. तेव्हा हे -3 हे आतलं मायनस साइन, हे 3 2 साइन हाफ कॉस हाफ से मी लगेच साइन डबल इथे करूनच घेतो बघा. साइन डबल हे ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, मग कॉसचं ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस आता हे इथले 2 पुन्हा 2 साइन हाफ कॉस हाफ, हे साइन डबल झाले, साइन डबल, मग हे ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि मग हे ब्रॅकेट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट क्यूब. आता हवं तर तुम्हाला यातनं साइन डबल हे तुम्हाला कॉमन काढता येतं. अजून काय काय कॉमन काढता येतं? तर हे ब्रॅकेट रेस टू 1 ह्याच्यात स्क्वेअर आहे, त्यामुळे रेस टू 1 कॉमन काढता येतं. आता यामध्ये डबल अंडरलाईन करतो, ह्याला स्क्वेअर आहे, याच्यात क्यूब आहे, तर स्क्वेअर कॉमन काढता येईल. मग सगळ्यात पहिल्यांदा मी हे साइन 2x कॉमन काढतोय, नंतर हे ब्रॅकेट कॉमन काढतोय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स रेस टू 1 कॉमन काढले ना, कारण याच्यात रेस टू 1 आहे लक्षात ठेवा. पण हा मात्र स्क्वेअर कॉमन निघतोय, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट काय काय उरलं, हे राहिले -3 साइन 2x गेले, ब्रॅकेट स्क्वेअर मधलं एक ब्रॅकेट शिल्लक आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, एक ब्रॅकेट शिल्लक आहे, कॉस स्क्वेअर गेला कॉमन मध्ये कारण स्क्वेअरला स्क्वेअर कॉमन मध्ये गेला. ह्यातले 2 राहिलेत, हे ब्रॅकेट गेलं आणि यातलं एक ब्रॅकेट शिल्लक आहे, आपण स्क्वेअर कॉमन काढलाय. आता हे तिन्हीच्या तिन्ही ब्रॅकेट आहे तसे लिहायचे, मी आता लिहित नाही, फक्त पुढचा पार्ट सिम्प्लिफाय करतोय. हे तिन्ही आहे तसे लिहायचे आणि मग हा पार्ट सिम्प्लिफाय होतो, -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि मग -3 प्लस 2 चा आन्सर येईल -1. बाकी सगळे ॲज इट इज -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि अलीकडचा सगळा पार्ट मात्र आहे तसा लिहिला तरी चालेल. हे मी थोडंसं जास्त सिम्प्लिफाय केले, ऍक्च्युली हे इथपर्यंत ठेवलं तरी चाललं असतं. ओके, पुन्हा हा जरा पार्ट कंटिन्यू करतो. ह्याचा मला इथं फायनल आन्सर मध्ये इथं कॉस स्क्वेअरच्या जागी तुम्ही जर 1 मायनस साइन स्क्वेअर करून घेतलं आणि ब्रॅकेट ओपन केलं, परत बघा कॉस स्क्वेअरच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केलं की मग हे आणखी थोडंसं सिम्प्लिफाय होतं की जे तुमच्या टेक्स्टबुकशी आन्सर तुमचं मॅच होईल. ओके, हे फक्त लक्षात ठेवा, पुढे कंटिन्यू करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल्स रूट ऑफ cos x प्लस स्क्वेअर रूट ऑफ cos ऑफ रूट x डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals derivative of sum of separate derivatives, derivative of root of cos x plus dy by dx of root of cos of root x. Okay, derivative of root something 1/2 root something. आता जर मी कसं लिहितो बघा जरा, 1 लिहितच नाही वरचा, derivative of root something 1/2 root something
इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आतला कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, त्यांना 1 ला तर मल्टिप्लाय होणार आहे त्यामुळे काय लिहायची आवश्यकता नसते. ठीक आहे. प्लस परत बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1/2 रूट समथिंग, हे मात्र नीट लक्षात आहे. इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आतला तो कॉस ऑफ रूट एक्स अशी टर्म आहे बरं का आतला. आता बघा कॉस समथिंगचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन समथिंग इंटू समथिंगचा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हे व्यवस्थित बघा. ओके. मायनस साइन एक्स आहे तसे अपॉन 2 रूट कॉस एक्स देखील ऍज इट इज. आता राहू दे प्लस साइन, हे 2 रूट एक्स मी खाली आणणार आहे. मायनस साइन ऑफ रूट एक्स अपॉन हे 2 रूट एक्स जर मी खाली आणले तर हे 2 इंटू 2 4 होतील आणि हे रूट एक्स आणि हे रूट ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. हे आता याच्या पुढे आपण फारतर फार यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. यापुढे सिम्प्लिफाय काही होत नाही. टेक्स्टबुक आन्सर आपण चेक करून पुढे सिम्प्लिफाय करू आपण. माझ्या मते त्याचं फायनल आन्सर इतकंच आहे. कदाचित प्लस मायनस साइन फक्त मायनस केले गेलं असेल, बाकी सगळं ऍज ओके. नेक्स्ट क्वेश्चन. y equals log of sec 3x plus tan 3x. Differentiating with respect to x, dy by dx equals dy dx of log of sec 3x plus tan 3x. log च्या समोरचा सगळा पार्ट कव्हर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log something 1 something, sec 3x plus tan 3x इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ काय कव्हर केलं होतं मी तर sec 3x plus tan 3x कव्हर केलं. सो 1 sec 3x plus tan 3x as it is into bracket डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x म्हणजे sec 3x tan 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x, पण आता इथं sec 3x म्हणजे समथिंग आहे, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ sec समथिंग tan समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 3 हे विसरायचं. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan समथिंग sec square समथिंग इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 3. आता हा सगळा जो पार्ट आहे हा 1 ला मल्टिप्लाय होणार आहे न्यूमरेटर मध्ये. ते लिहित असतानाच यातले मी 3 कॉमन काढतोय 3 आणि यातला एक sec x कॉमन काढतोय म्हणजे 3 sec 3x कॉमन ब्रॅकेट मध्ये यातले राहतात tan 3x, यातला एक शिल्लक राहतो sec 3x होल डिवाइडेड बाय sec 3x plus tan 3x as it is. आता हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, कॅन्सल. फायनल आन्सर 3 sec 3x हे आपलं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हा टाइप खूप महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. y equals 1 plus sin x डिग्री 1 minus sin x डिग्री. 11वीचा पार्ट आहे. डिग्री असेल तर स्पेशली त्याला मेन्शन करावी लागते. रॅडियन मध्ये रॅडियनचा सी लिहित नाही आपण कधी. आतापर्यंत जे आपण साइन कॉस जे टर्म सगळे बघितले ना ते एक्स किंवा थिटा ते सगळे रॅडियन मध्ये असायचे. कॅल्क्युलस मध्ये सगळा पार्ट हा रॅडियन मध्ये असला पाहिजे. मग जर डिग्री असेल तर त्याला पहिल्यांदा आपण रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि लास्ट स्टेप मध्ये तुमचा प्रॉब्लेम डिग्रीत आहे म्हणून परत आन्सर डिग्री मध्ये लिहून द्यायचा. ही पद्धत ठीक आहे.
मग आता पहिल्यांदा आपण डिग्री टू रेडियन कशानं मल्टिप्लाय करतात, पाय बाय 180 मल्टिप्लाय करतात. मग आता एक्स डिग्री आहे, त्याचे रेडियन करायचं असतील तर एक्स ला पाय बाय 180 मल्टिप्लाय करा. म्हणजे थोडक्यात पाय एक्स बाय 180, पाय एक्स बाय 180. लास्ट स्टेप मध्ये मी हेच उलट वापरेन, पाय एक्स बाय 180 म्हणजेच एक्स डिग्री हे पण वापरेन ना नंतर मी. ठीक आहे, बघा मी याच्या समोर कंटिन्यू करतो. y इक्वल्स 1 प्लस साइन ऑफ एक्स डिग्रीला आता काय दिलं बघा ते तुम्ही, पाय एक्स बाय 180. ठीक आहे, अपॉन 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180. ऍज युजल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्ही हे बघा y इक्वल्स मध्ये नका बघू, dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ हा सगळा पार्ट 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 अपॉन 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 इज इक्वल टू क्वोशंट 2 डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर. बघा डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर. आता मी तो डेरिवेटिव डायरेक्ट लिहिणार आहे. डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर. त्यात 1 चा डेरिवेटिव 0, साइन समथिंग चा डेरिवेटिव कॉस समथिंग इंटू समथिंग चा डेरिवेटिव पाय एक्स बाय 180 चा डेरिवेटिव. मला एक साधा प्रश्न होता, 3x चा डेरिवेटिव तुम्ही काय लिहिता सांगा. 3 इंटू 1 म्हणजे 3 लिहिता डायरेक्टली. थोडक्यात जो कोइफिशियंट असतो तोच लिहिता की नाही. मग आता मला सांगा पाय एक्स बाय 180 चा डेरिवेटिव पाहिजे. हे बघा साइन समथिंग चा डेरिवेटिव कॉस समथिंग इंटू समथिंग चा डेरिवेटिव पाय बाय 180 हे जमलं पाहिजे. हे झालं डिनॉमिनेटर इंटू डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर. चला न्यूमरेटर काय बघा, न्यूमरेटर बरोबर होतं ब्रॅकेट, सॉरी हा न्यूमरेटर 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 न्यूमरेटर इंटू डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर. आता बघा डिनॉमिनेटरचा डेरिवेटिव बघा, कॉन्स्टंटचा डेरिवेटिव 0 मायनस साइन एज इट इज, साइन समथिंग चा डेरिवेटिव कॉस समथिंग पाय एक्स बाय 180 इंटू त्या पाय एक्स बाय 180 चा डेरिवेटिव पाय बाय 180 आणि होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 या सगळ्या टर्मचा स्क्वेअर. सगळ्यांना व्यवस्थित समजलं का बघा. ठीक आहे, आता बघा कॉस ऑफ पाय एक्स बाय 180 इंटू पाय बाय 180 आणि ही टर्म ह्या सगळ्यात तुम्ही कॉमन करणार आणि चेक करणार आहे. हे मायनस इंटू मायनस साइन प्लस करून घेणार. बघा काय काय कॉमन निघालं बघा. पहिल्यांदा मी पाय बाय 180 लिहितो, कॉमन मधले पाय बाय 180 इंटू कॉस ऑफ काय सांगा, पाय एक्स बाय 180 इंटू कॉस ऑफ पाय एक्स बाय 180. शिल्लक काय काय राहिले, पहिल्याच राहिले 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180. ठीक आहे, मायनस आणि हे मायनस काय झाले सांगा, साइन प्लस झालं आणि हे शिल्लक राहिले 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 होल डिवाइडेड बाय 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 याचा ब्रॅकेट स्क्वेअर आला. आता साइन मधली जी टर्म आहे ना, साइन मधली पाय एक्स बाय 180 ची टर्म एकदा निगेटिव्ह आहे आणि एकदा पॉझिटिव्ह आहे. ही टर्म कॅन्सल होईल. 1 प्लस 1 2 होतील. 1 प्लस 1 काय होतील 2. त्या 2 न हे 180 कॅन्सल झाले किती राहतील, पाय बाय 90. पाय बाय 90
आता कॉस ऑफ ही टर्म शिल्लक आहे. परत बघा, पाय एक्स पाय 180 म्हणजे एक्स डिग्री, म्हणजे हे झाले कॉस ऑफ एक्स डिग्री, आणि डिनॉमिनेटर मध्ये ही टर्म पुन्हा डिग्री, म्हणजे 1 मायनस साइन एक्स डिग्री चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे असणार आहे त्याचं फायनल आन्सर. पाय बाय 90 इंटू कॉस एक्स डिग्री होल डिवाइडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके.